हॅलो नमस्कार मंडळी, मी दिव्या कोगदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते लाईफ कॅप्चर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, हे आहे माझ्या मामाचं घर आणि इथं तुम्हाला माहिती दिसत आहे की किती छान अशी रेडी झालेली आहे आणि असं रेडी होऊन आता मला जायचं आहे लग्नाला। तर गेले 2 दिवस झाले हळद आणि मेहंदी हे कार्यक्रम झाले आणि आज आहे लग्न। तर लग्नासाठी सर्वजण रेडी झालेले आहेत आणि मामाच्याच दारी मेन, मी तुम्हाला आधी म्हटलं की मेन गल्ली हेच आहे मामाच्या दारची, त्यामुळे याच गल्लीमध्ये सर्व गाड्या वगैरे ज्या आहेत ना त्या इथं उभं राहिलेल्या आहेत। तर 10 ते 15 गाड्या ज्या आहेत त्या इथं होत्या, त्यातीलच एका गाडीत मी बसली। आमच्या आधी सर्वात आधी नवरदेव वगैरे निघाला, पण नवरदेवाला कसं गावातून पूर्ण गावातून राऊंड मारावा लागतो, देवदर्शन वगैरे घेऊन यावं लागतं, त्यामुळे नवरदेवाला यायला थोडासा टाईम होतो। पण जेवढ्याही गाड्या होत्या त्यांनी एक गाडी करत सर्व गाड्या भरल्या आणि जेवढेही पाहुणे मंडळी आहेत ते गाड्यांच्या थ्रू रवाना करून नवरीच्या घरी पाठवून दिले। तर त्यातीलच एका गाडीत मी बसली आणि रस्त्याने आता जात आहे। तर रस्त्याने खूप छान असं वातावरण आहे आणि नवरीचं जे गाव आहे ते MP मध्ये म्हणजेच मध्य प्रदेशमध्ये आहे। जर नवरदेवाचं जे गाव आहे ना ते महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहे आणि इकडून नवरीचं जे गाव आहे तेही MP मध्ये येतं। तर MP हे लागूनच आहे आणि गावाच म्हणजे नवरदेवाचं गाव आणि नवरीचं गाव यामध्ये जास्त अंतरही नाही आहे। जास्तीत जास्त मला अर्धा तास लागला, घरून आम्ही निघालो तर अर्ध्या तासामध्येच नवरीच्या इथं पोहोचले। तर जसं नवरदेवाचा जो जानोसा आहे तो मंदिरामध्ये ठेवण्यात येतो, तर इथंही गावाच्या बाहेरच खूप मोठं असं ग्राउंड होतं, त्या ग्राउंडवरती त्यांनी मंडप टाकलेला होता। पण नवरदेवाचा जानोसा मंदिरावर असतो म्हणून गावामध्ये जे मंदिर होतं त्या मंदिरामध्ये आम्ही सर्व मंडळी इथं पोहोचलेत। आम्ही पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात नवरदेव वगैरेही तिथं आला। नवरदेव आल्यानंतर आता लग्नातील काही छोट्या मोठ्या रिच्युअल राहतात ते चालूच राहतात। तर मी तिथं बसून होती, वेळ होता, तर तिथंच नवरदेवाची वहिनी होती, त्यांना म्हटलं वहिनी मला नवरीचं घर बघायचं आहे। तर त्या वहिनी बोलल्या काही दूर नाही, जे मंदिर होतं ना मंदिराच्या पाठीमागेच नवरीचं घर असल्याकारणाने त्या वहिनी बोलल्या चला आपण नवरीच्या घरी जाऊन येऊत, कारण तुम्ही परत येणार नाही आणि तुम्हाला नवरीचं घर बघायला मिळणार नाही, म्हणून म्हटलं चला। तर मी म्हटलं चला ठीक आहे जाऊन येऊ नवरीच्याकडे। तर आम्ही तिथं गेले नवरीच्या घरी, तिथंही चहा पाणी वगैरे झालं आमचं। त्यानंतर थोड्याच वेळात आम्ही वापस मंदिरामध्ये आलेत। मंदिरामध्ये आले तर इथं नवरदेवासाठी शेवळ्यांचं ताट वगैरे आलेलं होतं। तर आमच्याकडे जसं म्हणजे आमच्या विदर्भामध्ये अशी पद्धत आहे की फक्त शेवळ्यांचं ताट एकच ताट येतं, त्यामध्येच करंजी लाडू वगैरे जेवढेही पदार्थ असतात ते एकाच ताटामध्ये टाकले जातात। पण इथं एक वेगळी पद्धत अशी बघायला मिळाली की जेवढे पदार्थ होते तेवढे वेगवेगळे ताटं त्यांनी आणलेले होते। तर इथं कमसे कम 9 ते 10 ताटं वेगवेगळे होते, त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ होते। आणि एक गोष्ट आवर्जून मला आवडली ती म्हणजे की त्यांनी कुरवड्या न बनवता कुरवड्यांपासून छान असे गुलाबाचे फुलं बनवलेले होते। तर त्यांनी सर्वात आधी नवरदेवाचे हात वगैरे धुतले, त्यानंतर नवरदेवाला भरवण्यात आलं। जेवढ्याही नवरीकडच्या महिला होत्या जसं की बहीण, त्यांची छोटी बहीण वगैरे मोठ्या बहिणी जेवढ्या होत्या आलेल्या तिथं त्या सर्वांनी नवरदेवाला भरवलं। त्यानंतर नवरदेवाकडची ज्या नवरदेवाच्या बहिणी काही पाहुणे वगैरे नवरदेवाचे फ्रेंड वगैरे होते त्या सर्वांना त्यांनी एक पदार्थ भरवले। त्यानंतर जेवढेही पदार्थ उरले ते सर्वांमध्ये वाटप करून सर्वांनी ते पदार्थ तिथं खाल्लेत। त्यामध्ये आता हे लग्न जे आहे खानदेशातील आहे, त्यामुळे इथं दराबा जास्त प्रमाणात चालतो म्हणून दराब्याचे लाडू वगैरेही त्यामध्ये होते। दराब्याचे लाडू, शेव, बुंदी हे सर्व जे पदार्थ आहेत ना त्यामध्ये आणलेले होते नवरदेवासाठी। तर नवरदेव, बाकी पाहुणे मंडळी, त्याचे फ्रेंड वगैरे सर्वांनी आम्ही ते नाश्ता केला। नाश्ता वगैरे झाल्यानंतर नवरीच्या ज्या बहिणी आहे ज्यांनी ते शेवळ्यांचं ताट आणलेलं असतं त्या नवरदेवाचा हात धुवून देतात आणि त्या बदल्यात नवरदेवाकडून पैसे मागत असतात। तर तसे हे एक रिच्युअलच आहे आणि जेवढे पैसे मागले जातील तेवढे पैसे ते मागण्याचा प्रयत्न करत असतात। आणि शेवटी कसं नवरदेवाच्या मनावरती असं की त्याने किती पैसे द्यावं, पण एकूण सर्वात जास्त जेवढी मोठी डिमांड ठेवली जाईल ना तेवढी मोठी डिमांड ठेवण्यात येते। मी जसं आधी म्हटलं की एक रिच्युअल असते, त्याच पद्धतीनं कसं थट्टेचा मस्करीचाही हा थोडा विषय असतो। थोडं सालीसाहेबाची मस्करी करत असतात नवरदेव आणि त्यानंतर मग जेवढे पैसे त्यांनी मागितले असते त्यानुसार जेवढं त्यांना जमतं तेवढं ते देत असतात। इथं तेच झालं आणि इथं छोटीशी सालीसाहेबा होती लखनची, त्यामुळे तिची जास्त थट्टा घेतली आणि त्यानंतर मग तिला पैसे वगैरे देण्यात आले आणि ते सर्व ज्या महिला मुली होत्या त्या निघून गेल्या। त्यानंतर नवरीचे काका वगैरे आले आणि त्यांनी नवरदेवाचे पाय वगैरे
वगैरे धुतले आणि जे नवरदेवाचे लग्नाचे कपडे असतात ते त्याला देण्यात आले. त्यानंतर नवरदेवाने कपडे वगैरे चेंज करून आले, दर्शन वगैरे घेतलं आणि थोडंफार काही तयारी राहिलेली होती त्याची ते त्याच्या फ्रेंडने वगैरे करून दिली. खरंच ना फ्रेंड असायलाच पाहिजे, म्हणजे ते प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक ठिकाणी सोबत असतात. इथंही तेच दिसायला मिळालं सर्वात जास्त, कारण लखनचे ना खूप प्रमाणात फ्रेंड आहेत. म्हणजे गावातले तर आहेत, बाहेरगावचेही आहे आणि लहान मोठ्या सहित एजमध्येही असं नाही की त्याच्या एजचे लहान मोठे सर्वच त्याचे फ्रेंड होते. तर चला आता नवरदेव रेडी झाला. त्यानंतर आता निघत आहे वरात. मंदिरापासून ते मंडप जिथं आहे तिथपर्यंत हे वरात निघणार आहे. आणि इकडची एक पद्धत अशी आहे की इथं बग्गी वगैरे सांगण्यात येते आणि बग्गीमध्ये नवरदेव नवरी दोघांना बसवण्यात येतं आणि दोघांची वरात मंदिरापासून ते मंडपापर्यंत काढण्यात येते. तर इथंही तेच झालं. सर्वात आधी बग्गीमध्ये नवरदेव बसला, त्यानंतर थोड्याच वेळात नवरी आली, नवरी बसली आणि त्यासमोर जे ही वराड मंडळी आहेत त्याच्या डान्स करत आहेत. काही महिलांचाही डान्स वगैरे चालू आहे, काही महिला बग्गीच्या मागे आहेत, काही समोर आहेत, असं सुरू आहेत आणि भयंकर गर्दी आहे. आणि कसं आहे आता तुम्हाला तर माहितीच आहे की भयंकर असं ऊन तापत आहे. तरी इकडचा जो एरिया आहे ना तो थोडा थंड आहे. इथं साईडलाच नदी वगैरेही होती आणि सर्वीकडे जास्त बागायती असल्याकारणाने इकडे जास्त ऊन तपत नाही. नाहीतर आमच्या अकोल्यात म्हटलं ना तर भयानक कडाक्याचं ऊन आहे की असं वाटतं की असं जाळायलाच बसलेलं आहे ऊन. पण इकडे तेवढ्या प्रमाणात ऊन काही बघायला मिळालं नाही. पण तरी ज्याला त्याला थोडंफार डान्स करायचे, साईडला जिथंही थंड वाटायचं किंवा जिथं सावली असायची सर्वजण तिथं जाऊन बघण्याचाच कार्यक्रम सर्वांनी जास्त केला. खूप कमी प्रमाणात उन्हामुळे सर्वांनी डान्स केला. तरी काय डान्स वगैरे करून थोड्याच वेळात जे आहेत आम्ही मंडपापर्यंत पोचलेत. मंडपात पोचलेच तर बाहेरच छान त्यांनी कटआउट लावलेले होते. तर खूप छान छान असे त्यांचे जे प्री वेडिंगचे कटआउट होते ना ते त्यांनी तिथं ठेवलेले होते. तेच एंट्रीवर असल्याकारणाने खरंच खूप छान दिसत होतं. ते बघत बघत आम्ही आतमध्ये आलोत. आतमध्ये आल्यानंतर त्यांनी छान LED लावलेली होती. LED स्क्रीन असल्याकारणानं सर्व जेही होतं आहे ते सर्व त्यावरती आपल्याला दिसतं. तर तिथं सर्वात आधी त्यांनी जे प्री वेडिंग शूट केलेलं होतं ना तर त्याचे व्हिडिओज फोटोज हे दाखवण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून जेही मंडपात पाहुणे बसलेले आहेत त्यांचं छान प्रकारे एंटरटेनमेंट होईल. ते झाल्यानंतर आम्ही ते बघतच होतो. तर थोड्याच वेळात नवरदेव नवरीची एंट्री झाली. तर आता ट्रेंडच आहे की खूप छान प्रकारे एंट्रीसाठी ते एक वेगळं नियोजन करतात. तर इथंही तेच बघायला मिळालं. खूप छान पद्धतीने नवरदेव नवरीचं इथे एंट्री झाली की त्यांचे थोडे फोटोशूट वगैरे करण्यात आले. त्यानंतर नवरदेव नवरी समोरच्या स्टेजकडे वळाला. स्टेजवरती हे परत ज्या सालीसाहेबा वगैरे असतात त्या नवरदेवाकडून पैसे वगैरे मागत असतात की इथं बसायचे, आम्हाला पैसे वगैरे लागतील तेव्हाच आम्ही इथून उतरू वगैरे असं तसं. तेही एक रिच्युअलच असते आणि ते करावीच लागते. खूप ठिकाणी करत नाहीत, म्हणजे असं कोणी नसलं तर मोठ्या मोठ्या मुली किंवा मुलं वगैरेही तिथं स्टेजवरती बसत असतात आणि नवरदेवाकडून पैसे घेत असतात. तर चला ते ह्यांनाही पैसे वगैरे देऊन आता जे आहे फायनली लग्नाची वेळ झाली आहे. अक्षता वगैरे वाटप करण्यात आल्या आणि आता मंगलाष्टकांना सुरुवात झाली आणि थोड्याच वेळात जे आहे ते अंतरपाटाचं इथं लग्न लावण्यात आलं. लग्न लागलं आणि थोड्याच वेळात जे आहे ते पंगतीला सुरुवात झाली. तर इथं आता मी जसं आधी म्हटलं की खानदेशी लग्न आहे, म्हणजे इकडे वरण पोळी वांग्याची भाजी असा हा बेत सर्वात जास्त चालतो. आणि वरणपोळी म्हटलं म्हणजे वरण पोळीचा काला वगैरे मोडायचा आणि त्यामध्ये वरण वगैरे घ्यायचं आणि घोटलेली वांग्याची भाजी इथला हा एक चांगला बेत आहे. तर चला आता आम्ही सर्वजण हे
तर मंडळी जे आहेत म्हणजे माझ्या फ्रेंड वगैरे सोबतच काही गावातील मुली वगैरे आहे. आम्ही सर्वजण एकाच पंगतमध्ये इथं आता जेवण करायला बसलोत. जेवणं वगैरे झाले आणि त्यांनी एक म्हणजे की आता सर्व जे पाहुणे वगैरे येतात नरदेवाकडचे त्या सर्वांना साड्या वगैरे किंवा रिटर्न गिफ्ट काय द्यायचं हे प्रॉब्लेम पडतो आणि सर्वांना दिलंही जात नाही. म्हणून काहीतरी छोटंसं वस्तू म्हणून ते रिटर्न गिफ्ट इथं देत असतात. तर इथेही त्यांनी वाट्यांचे सेट वगैरे आणलेले होते. तर जेवढ्याही नरदेवाकडच्या पाहुण्या आलेल्या होत्या मुली किंवा महिला त्या सर्वांना त्यांनी इथं रिटर्न गिफ्टमध्ये त्या वाट्यांचा सेट हा देण्यात आला. तर चला आता आम्ही ते घेतलं. नंतर नवरदेव नवरीची भेट घेतली, त्यांना शुभेच्छा वगैरे दिल्या. बाकी त्याच्या घरच्यांचीही सर्वांची भेट घेतली आणि आता मी घराकडे निघालोत. घरी आलेच तर छान प्रकारे ना नवरदेव नवरीच्या स्वागताची इथं तयारी झालेलीच होती. तर मी तेही एक छोटंसं तुम्हाला इथं लुक दाखवून देते. तर हे जे तयारी वगैरे आहे ना त्यांनी आधीच सांगून दिलेलं होतं, कारण त्याला माहिती होतं की सर्वांच्या घाईगडबडमध्ये कोणीच घरी आधी येणार नाही आणि तयारी करणार नाही, म्हणून त्याने आधीच कॉन्ट्रॅक्ट देऊन दिलेला होता. तर पूर्ण जे मेहंदी, हळद आणि आज लग्न या 3 दिवसांचे कॉन्ट्रॅक्ट त्याने दिलेले होते. तर हे बघा छान असं इथं जे नवरीचं एंट्रीचं डेकोरेशन आहे ना ते करण्यात आलेलं होतं. त्यानंतर मी घरी आले, फ्रेश वगैरे झाले. तर आणि थोड्या वेळातच जे आहे संध्याकाळ झाली आणि फटाक्यांचा आवाज झाला. बाहेर आले तर नवरदेव नवरीची गाडी आलेली होती, म्हणून फटाके वगैरे फोडण्यात आले होते. नवरदेव नवरी आली तर येताबरोबर सर्वात आधी ते गावातल्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलेत. मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग आता दर्शन वगैरे घेऊन ते वापस आलेत आणि आता घरी जाणार आहेत. घरी गेल्यानंतर तिथं छान प्रकारे नवरीचं स्वागत वगैरे होईल आणि बाकी ज्याही लग्नानंतरच्या रिच्युअल असतात त्या करण्यात येतील. पण मी शचीला घरी ठेवून गेलेली होती. लग्नामध्ये मी एकटीच गेली होती, त्यामुळे शची खूप चिडचिड करत होती. त्यामुळे मला नवरदेवाच्या घरी जाता आलं नाही, बाकी रिच्युअलही बघता आलं नाही आणि बाकीचं काही शूटही करता आलं नाही. म्हणून आताचा जो व्हिडिओ आहे तो मी इथं संपवते. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल. चला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.